त्यांचा जागा वाटपाचा पहिला टप्पा पुढे गेलेला आहे. कोणाचा? भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा. तुमचा ते अजून टप्पाच खेळतायत बरं का. त्यांना टप्प्यातच राहू द्या. बघा, शिवसेना जी त्यांची आहे डुप्लिकेट, महाराष्ट्राचं भाजपा युनिट त्यांच्याबरोबर कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही. हे अमित शहाने लादलेलं लग्न आहे. हा, ते मनानं मोडलेलं आहे. पण ही जी वधू आहे शिंदे, तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे. त्याच्यातून सगळे गोंधळ सुरू आहेत. प्रचाराच्या राज ठाकरे उद्धव ठाकरे अशा संयुक्त किती सभा नक्की होणार. किती होती? माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील. ती महाराष्ट्राची गरज आहे. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, पुणे आहे. आमचे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं आणि लोकांना संबोधित करावं. काँग्रेस सोबतचे संवादाचे दरवाजे बंद झाले असं म्हणायचं, कारण ते वंचित सोबत प्रकाश आंबेडकर आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांचं दिल्ली हायकमांडशी बोलणं सुरू आहे काँग्रेससोबत घेण्यासंदर्भात. या क्षणी कोणतेही बोलणं सुरू नाही. आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली. मला असं वाटत नाही जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते. हे आमच्या दलित बांधवांना माहिती आहे आणि मुस्लिम बांधवांना माहिती आहे. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. सर, तुम्ही म्हणाल की या प्रश्नाशी तसा शिवसेना मनसेचा काही संबंध नाही, पण महायुतीतला एक प्रश्न असा आहे की एनसीपी अजित पवार गटाचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक करत आहेत. त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. हे ढोंग आहे. हे ढोंग आहे. जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काही चाललंय. नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे. आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करता हे थांबायला पाहिजे. नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका.